भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. हिरोशिमावर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? हिरोशिमावर अणुबॉम्ब 6 ऑगस्ट 1945 रोजी टाकण्यात आला. हिरोशिमावर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? हिरोशिमावर अणुबॉम्ब 6 ऑगस्ट 1945 रोजी टाकण्यात आला. उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस कशामुळे होतो? उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी विभोक्षामुळे होतो. उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस कशामुळे होतो? उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी विभोक्षामुळे होतो. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा कोणती आहे? उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा विषुववृत्त किंवा रेखांश रेखा आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा कोणती आहे? उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा विषुववृत्त किंवा रेखांश रेखा आहे. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. भारतात कोणते धान्य सर्वात जास्त वापरले जाते? भारतात तांदूळ हे धान्य सर्वात जास्त वापरले जाते. भारतात कोणते धान्य सर्वात जास्त वापरले जाते? भारतात तांदूळ हे धान्य सर्वात जास्त वापरले जाते. माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे जैन धर्माशी संबंधित आहेत. माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे जैन धर्माशी संबंधित आहेत. दिल्ली येथील जामा मशीद कोणी बांधली? दिल्ली येथील जामा मशीद शहाजहानने बांधली. दिल्लीतील जामा मशीद कोणी बांधली? दिल्लीतील जामा मशीद शहाजहानने बांधली. शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार अशोक चक्र आहे. शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार अशोक चक्र आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कोठे आहे? राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कर्नाल हरियाणा येथे आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कोठे आहे? राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कर्नाल येथे आहे. बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? वायुसेना दिवस 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? वायुसेना दिवस 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे कोठे झाली? 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे हरियाणातील पानिपत येथे झाली. 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे कोठे झाली? 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे हरियाणातील पानिपत येथे झाली. तेलंगणा राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे? तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे. तेलंगणा राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे? तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता समुद्र आहे? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता समुद्र आहे? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 मध्ये झाली. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 मध्ये झाली. बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये कोणाचे योगदान आहे? बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये फ्रोबेल यांचे योगदान आहे. बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये कोणाचे योगदान आहे? बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये फ्रोबेल यांचे योगदान आहे. NCERTची स्थापना कधी झाली? NCERTची स्थापना 1961 साली झाली. NCERTची स्थापना कधी झाली? NCERTची स्थापना 1961 मध्ये झाली. तानसेन कोणाच्या दरबारात संगीतकार होते? तानसेन अकबर यांच्या दरबारात संगीतकार होते. तानसेन कोणाच्या दरबारात संगीतकार होते? तानसेन अकबर यांच्या दरबारात संगीतकार होते. तानसेन कोणाच्या दरबारात संगीतकार होते? तानसेन अकबर यांच्या दरबारात संगीतकार होते. तानसेन कोणाच्या दरबारात संगीतकार होते? तानसेन अकबर यांच्या दरबारात संगीतकार होते. NCERTची स्थापना कधी झाली? NCERTची स्थापना 1961 मध्ये झाली. NCERTची स्थापना कधी झाली? NCERTची स्थापना 1961 मध्ये झाली. बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये कोणाचे योगदान आहे? बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये फ्रोबेल यांचे योगदान आहे. बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये कोणाचे योगदान आहे? बालवाडी शिक्षण पद्धतीमध्ये फ्रोबेल यांचे योगदान आहे.
जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 मध्ये झाली. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 मध्ये झाली. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता समुद्र आहे? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता समुद्र आहे? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. तेलंगणा राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे? तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे. तेलंगणा राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे? तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश या राज्यापासून वेगळे करून स्थापन करण्यात आले आहे. 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे कोठे झाली? 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे हरियाणातील पानिपत येथे झाली. 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे कोठे झाली? 1526, 1556 आणि 1761ची 3 ऐतिहासिक युद्धे हरियाणातील पानिपत येथे झाली. वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? वायुसेना दिवस 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? वायुसेना दिवस 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कोठे आहे? राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कर्नाल, हरियाणा येथे आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कोठे आहे? राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था NDRI कर्नाल, हरियाणा येथे आहे. शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार अशोक चक्र आहे. शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार अशोक चक्र आहे. दिल्लीतील जामा मशीद कोणी बांधली? दिल्लीतील जामा मशीद शाहजहानने बांधली. दिल्लीतील जामा मशीद कोणी बांधली? दिल्लीतील जामा मशीद शाहजहानने बांधली. माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे जैन धर्माशी संबंधित आहेत. माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? माउंट अबू येथे स्थित दिलवाडा मंदिरे जैन धर्माशी संबंधित आहेत. भारतात कोणते धान्य सर्वात जास्त वापरले जाते? भारतात तांदूळ हे धान्य सर्वात जास्त वापरले जाते. भारतात कोणते धान्य सर्वात जास्त वापरले जाते? भारतात तांदूळ हे धान्य सर्वात जास्त वापरले जाते. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा कोणती आहे? उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा विषुववृत्त किंवा रेखांश रेखा आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा कोणती आहे? उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाला जोडणारी रेषा विषुववृत्त रेखांश रेखा आहे. उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस कशामुळे होतो? उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा पश्चिमी विभोक्षामुळे होतो. उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस कशामुळे होतो? उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी विभोक्षामुळे होतो. हिरोशिमावर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? हिरोशिमावर अणुबॉम्ब 6 ऑगस्ट 1945 रोजी टाकण्यात आला. हिरोशिमावर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? हिरोशिमावर अणुबॉम्ब 6 ऑगस्ट 1945 रोजी टाकण्यात आला. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.